चांगल्या चांगल्यांची भूक मरून जाते जेव्हा बायको म्हणते जेवण करून घ्या मला जरा बोलायचंय. नवऱ्याला फुगलेली पुरी आवडते पण फुगलेली बायको कधीच आवडत नाही. आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनीमध्ये जुना पासवर्ड दिसला पण तिच्या कमरेवर 1 वर्षाचा ओटीपी बसला होता. कधी कधी वाटतं कुठं लांब निघून जावावं पण अंगातलं गुण बघून कोण शोधायला पण येणार नाही. करतानाच काळा झार नवरा करायचा म्हणजे कोणत्या पोरीने बघितलं पण नाही पाहिजे. लफड्याचा तर प्रश्नच येत नाही. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते. पुरुषांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते एकांत शोधतात शांतता मिळण्यासाठी आणि बायकांना जेव्हा राग येतो ना तेव्हा ते नवऱ्याला शोधतात भांडणं करण्यासाठी. कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो. मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं. सगळ्या बायकांचे नवरेत ना त्यांच्या कंट्रोल मध्ये आहेत आणि इथे एक माझाच फक्त आउट ऑफ कंट्रोल आहे खडूस कुठला. सगळे नवरे आपल्या बायकोला कधी सरप्राईज देतात तर कधी गिफ्ट देतात आणि माझा नवरा कधी लेक्चर देतो तर कधी टोमणे देतो. ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार लय लांब कशाला तुझ्या बापाला विचार. ती सांगेल काय गोंधळ असतोय ती 2-4 वर्ष लय मजा येते. पुन्हा वाटतं उगाचच केलं. माहित नाही ते कोणते नवरे असतात जे बायकोचे मित्र बनून राहतात. माझा वाला तर कट्टर दुश्मनासारखा वागतो नुसतं भांडण करण्यात एक्सपर्ट. प्रेम हे दुधासारखं असतं पहिले उतू जातं नंतर आटू लागतं आणि शेवटी करपतं. फक्त इंस्टाग्राम एक अशी जागा आहे जिथं तुम्ही दुसऱ्याच्या बायकोला पण लाईक करू शकता. काय तुमच्या मनातलं बोलली ना. मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार. नाहीतर काय मला माझ्या नवऱ्याला कंटाळा नको यायला म्हणून मी रोज त्याच्याशी भांडते. आता यात माझं काय चुकलं.